आणि ही वहिनीची बहीण आहे सख्खी, काकांची मुलगी. हा काकांचा मुलगा आहे आणि हा आणि त्यावरती जायचं ते आपल्या सोन्याच्या बाटल्याचे बिल्ले असतात ना, ते गोळा करायचे. ये व्लॉग मेरे मरने का कारण बनेगा किसी दिन. पहाड़ों के पीछे वाला हाँ अक्का हात बसतो. पाणी आला. कच्च्या बंगाल चाय गरम चाय गरम चाय गरम. सो हाय गाईज, कसे आहात तुम्ही? मी किरण अमले तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आम्ही आलो आहे वहिनीच्या गावाला. आता जे लग्न झालं दादाचं त्या बायकोच्या. आणि ॲक्च्युली कालच आलो आहे आम्ही, बट काल विषय असा होता का काल आम्ही आलो आहे बाय रोड आणि मला मोशन सिकनेस आहे खूप घाण. सो मी कालचं काहीच शूट नाही केलं, काहीच नाही. काल रात्री आम्ही आलो आहे अराऊंड 9:30-10 वाजता आणि मग खाल्लं पिलो झोपलो. आता सकाळी उठलो आहे, आंघोळ केली, तयाऱ्या केल्या, पोहे खाल्ले, चहा पिला. आता आम्ही जातोय शेतं फिरायला. असं इकडे आहेत भरपूर. आणि इकडे फणसाला बघा किती फणस लागलेत. इकडे पण आहेत, इकडे खाली पण आहेत, भरपूर फणस आहेत या फणसाच्या झाडाला. तर वहिनी बोलली का आपण फिरूया इकडेच, सगळं दाखवते वहिनी आम्हाला गाव वहिनीचं. तर आम्ही जाणार आहे दादा. सो बोलली आजचा व्लॉग घेते, तुम्हाला पण दाखवते वहिनीचं गाव कसं आहे. सो आता आम्ही चाललोय मंदिरात पाया पडायला. हे मम्मी पप्पा हाय आणि सगळे पुढे चाललेत. इकडे शाळा आहे, हा गाव आहे. कंटेंट आहे आपल्याकडे. हाय मम्मू हाय. नवरा नवरी पुढे आहेत. नवरा नवरीनं पण घेते मी. रांगोळी बघा. आणि हा दादा आहे. हाय. आणि ही आमची वहिनी. वहिनीला आज व्लॉगमध्ये घेतले. आणि हे कुलदेव त्यांच्या इकडे आहेत, कुलदेव इकडे आहेत. सो पहिले इकडे पाय पडायला लागले आणि मग आता नंतर बाकीकडे जाणार. बाहेर बघा कसं आहे. विडा आहे विडा आहे. हो चुका है. माझे शॉप कोणतरी घेऊ शकता. चला एक पाया पडून झालेलं आहे. आता दुसऱ्या मंदिरात जाऊया पाया पडायला. हे आमची पहिलं जुनं घर एकदम तिथं जागा ओपन आहे ती रिकामी. हो हे दरम्यान 1-2-3 शेड पाठवतो. कसलं मंदिर आतमध्ये? इकडे शिवलिंग आहे. मग मम्मू कसं वाटतंय तुला?
गावात येऊन मोठं दुकान आहे तिथं आईस्क्रीम असेल. इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि इकडे पण मंदिर आहे, कसलं तरी मंदिर आहे. रामदेव रामदेवाचं मंदिर आहे. ही देवी आतमध्ये आहे. आतमध्ये इकडे लॉक आहे म्हणून आता आतमध्ये जाता येत नाही आहे. बट ठीक आहे, बाहेरून दिसते. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार, आम्हाला दिसतंय डोळ्यांनी. नुसते फिरतात इकडून तिकडे. किती मंदिर आहेत एकाच ह्याच्यात, एकाच एरियामध्ये किती मंदिर आहेत. आम्ही इकडेच फिरतोय कधीचे. आता हा एक मंदिर आहे, तिकडे समोर लगेच तो दुसरा मंदिर जाऊन आलो. सगळे मंदिर आजूबाजूला आहेत. आता इकडे त्यांचं घर आहे जुनं, तिकडे चाललो आहे. तिकडे पण मंदिर आहे, म्हणजे घर आहे, घरच्या देवांचं. इकडे बघा काय आहे. कशी बघते हो मला. जावयाला हॅलो बोलते ती. हे बघ सगळ्यांचा पाय पडून पुढे चाललंय. म्हणजे मंदिरात पण पाय पडतोय आणि जेवढे असे म्हातारे माणसं आहेत त्यांचा पण आशीर्वाद घेतोय. इकडे फुलं बघा कशी आहेत. बरं आहे ना. आणि ही वहिनीची बहीण आहे सख्खी. तू काकांची मुलगी. हा काकांचा मुलगा आहे आणि हा तो पण काकाचा मुलगा आहे. आणि हे लोक आम्हाला फिरवत आहेत सगळीकडे. सो आता आलो आणि हा आहे वहिनीचा घर, जिकडे आम्ही रात्री स्टे केलंय. आता इकडून आम्ही जाणार आहे दुसरीकडे फिरायला, शेत वगैरे बघायला. हे चल ना तिकडे. हा घर आहे. सो आता आम्ही जातोय दुसरीकडे. आता मी माझ्या चपला चेंज करते. मी घातलेत हिल्स घालून आता अजून मी सर्वाइव्ह नाही करू शकत. सो आता फ्लिपफ्लॉप वरती जाते.
चलो अभी हम जा रहे हैं दूसरी जगह पे। आता आम्ही चाललो इकडून थोडं लांब। काजू खाऊन खाऊन इकडचे लोक पौष्टिक झालेत मला वाटतं. हा ना, घराशी काजू फणस उतरली। चलो अभी हम जा रहे हैं इकडे। इकडे काय मंदिर आहे ना इकडे पण। गोळच करून आता काहीच नाही ना, कसं नाही करतो ना. तो फणस बघ कसा मध्येच किती मोठा लागलाय। इथं लागला आंबे बघते. मी पण आहे पण कसा मध्येच आहे। होय शाळा रवळनाथ मंदिर। हे बंद इथे ठेवू का विचार पप्पांना। सगळीकडे मूर्त्या आहेत दगडाच्या। हा काय करताय परत। परत गाराणा घालायचं। गावाकडची मजाच वेगळी असते। काय पण बघा किती मोठं मंदिर आहे। रवळनाथ मंदिर। शंकराची पिंडी आहे।
इथलं नका थोडं. त्यांना नको म्हटल्यावर देवस्थान जमीन आहे, 16 एकर जमीन आहे देवस्थानाची. हो पायात काय जाईल. पप्पांनी कैऱ्या काढायला घेतलेत. भरपूर लागलेत. म्हणजे बंधन काढत नाही, कोणी देऊ शकतो. आपण थोडीशी भांडायला नाही. त्याची ताब्यात येतो इथली सगळे त्याची ताब्यात आहे ना जमीन 16 एकर. उद्या 1 वर्षासाठी. आम्ही इथं घेतो रत्नागिरीला असं सगळं नुसते उंची झाडं आणि त्याला असे आंबे लागलेले बाकी रत्नागिरीला त्यांचं फार्म हाऊस होतं ना, फार्म हाऊस मोठं मोठे झाडं. पिशवीत टाक, लस लागेल नाही. कुठला प्रकार आहे म्हणजे खायला आपण खातो पण ती तोडून खायची मजा वेगळी असते. तोडायची मजा वेगळी असते. यांना काय कॉमन झालं आपल्या चलो थांब थांब. स्टेज जांभळ बोल. आता तिकडे गेलात तर भेटेल. चला ऊन झालंय पक्का. गरम पण व्हायला लागलं. मी पण सगळेच. तू एकटा कुठे गाडी गाडवाला आहेत गोड तुमचे मास्टर आईस्क्रीम साठी कोण नाही बोलतो. कोण नाही बोलतो आईस्क्रीमला. त्याला आता काजू दिला ना लगेच आईस्क्रीम देईल. माझ्या मामाकडे आहे, त्याला भंगार दिला काय काय देतात त्याला. झालं सगळ्यांचं उन्हात चालून. आता सावलीतून चला. कुल्फ्या पण भेटायच्या ना. ऑरेंज केक. आमच्याकडे ह्या मध्ये काजू घालतात. काजू द्यायचे, आईस्क्रीम घ्यायचे. आम्ही त्या एमआरसीत जायचो. ते आपल्या सोन्याच्या बाटल्याचे बिल्ले असतात ना, ते गोळा करायचे. त्या दिवशी असंच झालं माहिती. EDP ला गेलती तेव्हा पण. काय आहे कुठले कुल्फी. देवाजवळ ठेवायचं आपल्या आता. आईस्क्रीम कसं काय इथे अजून काय आहे? मँगो काय मँगो आहे? मँगो बर्फाचा कशी आहे? अच्छा हा ते पेप्सी टाईप. आपल्या माझा खोलून दे ना. पप्पाला द्या. अरे तू हे धर मी घेते. मामा थांब, पप्पा देतात. आता झाले मंदिराचे दर्शन करून. आता जाऊ घरी आणि मग संध्याकाळी जाऊ शेतात, कारण ऊन खूप आहे.
चाल ना आता इथून चढ ना, आता तिथून कशाला जायचं तुला. सो आता सगळं इथं फिरून झालंय, मंदिराचे पाय वगैरे पडून झालंय आणि आम्हाला बघा काय दिले, ताजा ताजा हे गाईच. ह्या लोकांचा खाऊन पण झाला. आता मी पण खाते, कारण ह्या गोष्टी आपल्या इकडे नाही भेटत आणि ज्या भेटतात त्या ताज्या नसतात, ते ताज्या भेटलेत. स्वतः आपण पण खाऊया. गोड आहेत ॲक्च्युली. सो तिकडून फिरून फारून आलो आणि येऊन जे झोपलोय ना, फुल अशा वेळी झोपलोय. तिकडे पेरू वगैरे खाल्ले, तिकडे ते आम्ही फणस वगैरे दाखवले ना ते खाल्ले आणि तसेच झोपलो. आणि डायरेक्ट आता 2 वाजता उठलोय, जेवलो मस्त. जेवणात मासे वगैरे होते, अंड्याची भुर्जी वगैरे केलेली, जेवलोय आणि आता बसलो. आता चाललोय मागे, तिकडे ते लोक जेवण वगैरे बनवतात. सो बोललं ते बघून येऊ काय आहे काय नाही. तिकडे त्यांनी ना भुईमुगाच्या शेंगा असतात ना, त्या मोडायला घेतल्यात, म्हणून मग ते बघायला चाललोय आम्ही का ते कसे असतात. कारण आपल्या इथे कुठे बघायला भेटते, आपल्या इथे काय नसतं. इकडे तरी आहे. नारळाच्या झाडाला नारळ वगैरे किती लागलेत. इकडे सगळी झाडच झाड आहेत, भरपूर झाड. सो आता इथे मागे आलोय बघायला. म्हणजे ती झाडं वाळून ठेवायची आणि मग वाळून झाल्यावर मग काढायची. मग वालाची शेंगा पण असं घालतात काढून. मागे माशी जागा शेंगोळे असे मुळे करून दिला. हा, ओले असताना उपटायचे आणि मग असे टाकून द्यायचे सुकायला. इकडे बनते रात्रीचं जेवण. झटकून झटकून काढायचे का. आता वालाची शेंगा पण असे नंतर काढून याच्यातून आणि मग ते असे बघायला कोणाला माहिती. उन्हामध्ये. आणि मग ते काढायचे. आबोली आहे बघ मागे. मागे त्यांची अशी खायला बघा किती आहे. आणि इकडे आहे नाही, ते सोडलेलं नाहीत ना थोडे दिवस, मग उन्हात राहून ते काळे होतात. आपल्याकडे काळे असतात. हा. मामाकडे लोकांचे आहेत का, म्हणजे मामाचे प्रकार असतात ते भरपूर. माझ्या आत्याकडे पण आहे ना. कोणाला घ्यायची का आपल्याला एक. नको, आपलं पार्किंग एकच आहे ना. हा गाडी कुठे लावणार, आपल्या पार्किंग मध्ये ठेवायला लागेल. एक घे ना. तेच मी बोलली घ्यायची का आपल्याला एक. बोलतो नको, आपल्याला एकच पार्किंग आहे. सिस्टमॅटिक चिरे सगळे तिथे जातात. या फणसाच्या झाडाला फणस बघा किती लागलेत. सकाळी मी दाखवले पण ते नीट दिसत नव्हते, आता पण नीट दिसत नाहीत तुम्हाला, बट भरपूर फणस लागतात. एक एक फणस बघा किती मोठा आहे. माझा हात पण नाही बसत एवढा मोठा फणस आहे. इकडे भरपूर आहेत फणस. किती फणस आहेत. एका झाड माझ्याकडे पण फणसाचं झाड आहे. आमचा पण फणस येईल. माझ्याकडे पण फणसाचं झाड आहे. आमचा फणस आम्ही दुसऱ्या कोणाला देऊ, त्यांच्या इकडे येईल. आमच्या इथे कुंडीमध्ये नाही ना येणार त्याची फणस. पण मला माहितच नाही तो फणसाचं झाड आहे. बाहेर तो विचार आपला कसं. किती मोठे मोठे फणस आहेत. सो आता आम्ही चाललोय शेतावर शेत बघायला आणि कुणाल दादा आणि बहिणी दोघांना पण अलाउड नाहीये यायला. जातो आणि ते तिकडे ते लोक गाडीवर चाललेत, आम्ही ह्याच्यात चाललोय. तो हम यहाँ पे पहुँच चुके हैं. आलो इकडे, उतरलोय आता. अजून आतमध्ये आहे, बट आम्ही 4 व्हीलरमध्ये आलो त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये चालतच जायला लागणार आहे. बट मजा येते. हा, ऊन पण कमी झालं आता. 4 वाजले. काम करायला आलो असतो तर मजा नसती आली आहे ना, बट ठीक आहे. Guys, let's explore jungle together. जंगल आहे हा, शेत बोलतो त्याला.
मम्मा तो पक्षी हो. कशी रिएक्ट करते आणि बोलते मला प्रॉपर जयंतीच आहेस तू. कुठे गेला ह्याच्यात नाही दिसणार. चष्मा ये व्लॉग मेरे मरने का कारण बनेगा किसी ने. ये व्लॉग मेरे मरने का कारण बनेगा किसी ने. करत पाय मुस्कटलाय माझा आता. आणि लोक किती हसायला येते तुला. खूप घाण मुस्कटलाय पाय. हा पाय दुखायला चालू होते मैंने मेरे पैर की वाट लगा चुकी हूँ. अभी तो कल का दिन भी घूमना है बाकी है. हे वहिनीचे पप्पा आहेत आणि ह्याला तर बघाशी भेटले. आणि आम्ही सगळे आलोय आणि अर्धे 2-3 जण जे सकाळी मगाशी ब्लॉग मध्ये दिसले ते गेलेत पुढे गाडीवर आणि चालत चालू. आणि माझा पाय पण मुरगळला आणि आता दुखायला पण. बट ठीक आहे. काय मेहनत नाही. 2-3 महिन्याचं पीक आहे. 3 महिने खाली ते देखभाल करायची, काजू जमा करायची एवढं. बाकी त्याला काय काजूचे याला म्हणजे कशी सिस्टीम आहे. समजा काजू आता तुम्ही यावर्षी लावलाय तर त्याचं पीक किती वेळा बघतो. 1 वर्ष दरवर्षी लागते. काजू जवळ 25-30-40 वर्ष लागते. बघतो. एक लावलेलं झाड म्हणजे एकदा मेहनत घेतली एकदा लावलं तर हो एकदा लागणार मोठं झालं की आपण काय ते 25-25 फक्त त्याचं मेंटेनन्स. हे बघा हा लाल वाला झाड आहे. किती सुंदर दिसतं. हे जगतात मस्त जगतात. कुंडी दिसतात तर एक नंबर. ई बाबा या व्हिडिओच्या चक्कर मध्ये ना आज मी माझे पाय तोडूनच जाणार आहे असं मला वाटतं. दगड मग तेच दगडच नुसत्या दगडांमध्ये आपटते मी. हे बघा इकडे किती काजू पडलेत. सो फायनली काजूचे चालू झालेले आहेत असं मला वाटतंय. हा वाला आहे झाड. काजू ते काजू सोडून नंतर त्याला विकतात ना ते काजू. हो दारूसाठी काजू पिण्याची म्हणते ना ती. दारू फळाची म्हणते ना दारू. हा काजू म्हणजे फळाचं जी म्हणते. याला पण आंबे लागले. अख्ख्या ह्याच्यात फक्त ही गाडीच दिसतेय. माणसं कुठे आहेत. तुमची माणसं काय झाली गाईस. नाही ते बघ तिकडे स्लोप आहे बघ. समोर स्लोप आहे बघ. अरे हे बघ इकडे. तिकडून गेले असते तिकडे गाडी जात नसेल. गाडी जाऊ शकते ना तिथे. स्लोप आहे ना म्हणून नसतं. नाही ते बघ तिकडे आहेत. आंबे खातात काहीतरी खातात. इकडून गेले असते. इकडून मध्ये हे बघ ना इकडे. इथून नाही आहे. इथून गेले असते. आहे तिथे तार आहे तिथूनच गेले असते. इथून आले ते बघ. काहीतरी भरून आणला बाबा पिशवीत. चलो आमच्या भावंडांचे आमच्या इथं थोडं आहे. चला अजून पुढे. हा हो मम्मीने मस्त ताजे करवंद तिथून तोडलेत आणि लोकांनी आमच्यासाठी पेरू आणलेत किती सारे.
पिकलाय मस्त. हे बघ तेच लागलं. चलो अभी पेरू खाते हैं और चलते हैं आगे. चला आपण वरती जाऊ. नका वरती नको जाऊ. तुम्ही काय सांगितलं लांबूनच बघा. एवढं लांबून दिसणार पण पाहिजे. इथं झाड आहे इथं. हा तलाव आहे. खोल वहिनी संच तुम्ही नाही घेतला का मग? खाल्ला पण संपला पण. जावा. मला पण पप्पा. छोटा आहे मोठा आहे. छोटच मस्त लागतो गोड. लागलेच ना. या भुईमुगाच्या शेंगा आहेत. त्याला माती हे असं चिकनच बघायचं. मला दिसतच नाही. चिकन मीठ साठी चांगली. किती आणले तिकडनं. इथं किती मोठं आहे सगळं. टेबल घेऊन टेबलवर चढता. नाही जाणार एवढं वरती आहे. माझा व्हिडिओ इकडे पण एक आहे. हा छोटा आहे. और मम्मी काजू खाते हुए. डोक्यात पडेल का लांब. चला नंतर काढू खाते. या झाडाला पक्के मोठे मोठे आंबे आहेत का पड. तिथे खालती आहेत बघा पप्पा. पप्पा तिथे खालती आहेत. इथं आतमध्ये आहे बघा. इकडे आहे बघा. पुढे हे बघा इथं हात जाईल तुमचा. हा अख्खा हात बसतो. चला तिथंच बाजूला पण एक आहे. हा वरती आहे बघ हाताच्या इथं वरती. येस मोठे आंबे. भरपूर मोठे मोठे आंबे. काय बलफ बलफ घ्या काढून आपल्याला काम येतील. आता चाललो आम्ही फार्म हाऊस बघायला. हवेने पडले. आंबे देखो गाईस. पूर्ण शेत आणि शेंगा पण बघा. माझ्या हातात बघू कसे दिसतात. वा माझ्या हातात कसे दिसतात. वा मस्त. बाहेर बेटा बा. बघा गाईस फार्म हाऊस. पहाड़ों के पीछे वाला घर. अरे घर में मैं जा लागलं थोडंफार चांगलं दुपारच्या ते खराब हे झालं सर्व ते. फॉर यू गाईस. उलटा बुके. काय बघा किती छान आहे.
मम्मू राहिली का काय घरातच? हा पिकलाय. हा पिकलाय बघ, वास सुटलाय. अशा प्रकारे मम्मी काहीतरी चावतीये. तोंड का असं केलं? काजू तो रसरशीत असतो ना, रसगुल्ल्यासारखा खायला लागतो. असा घास खाल्ला का असं ओढूनच खायला लागतो घास. आधी का नाही मम्मू? आधी का नाही? कधी कधी बघितलं? अरे वेगळा होता. वेगळा होता माहिती का तुला? मी तुला मामाने परत बांधलेलं तर मामा बोलतोय मी तुला घेऊन आता भातावर जातील ना म्हणजे इकडे चिकू आहेत. आपण जायचं खायला होती. त्याला चीक असेल, चीक असेल, चीक. हे कशात घ्यायचं चीक आहे? तुमच्या हाताला लागणार. एकदम चीक लागलाय. इकडे काय करायला गेलेत? चिकू तोडतात. आणि इकडे पप्पा आणि मम्मी फुलन काजूवर बिलगलेत. आज जेवणार नाहीत हे दोघं. आज फक्त काजू, आंबे, चिकू, पेरू हेच खाऊन जगणार आहे. ना आज जेवायचं नाही ना, आज हेच खायचं. काजू, आंबे, पेरू. खाण्यापेक्षा ते उचलायला झाडावर काय मी जेवणार पण आहे, जेवणामध्ये मटण आहे. खाण्यापेक्षा ते गोळा करायला जास्त मजा वाटते. पण मी पिशवीच नाही आणली. बट मला काजू नाही आवडत, काय माहिती. त्या दिवशी मी आपलं खाल्ला, खात मला नाही नाही ना, आवडलं. आपल्याला चव नाही ना कळत म्हणून. आपल्याला चव इकडे भरपूर आहेत. मी बी लावणार आहे अहो काजूची. हा का हा का हो? कोणाला तरी घेऊ आपण झाड शापूरला आणि काही घे. मला माहिती आहे टेन्शन नखरे ते आपण गावाला म्हणून मुद्दाम तोंडावर चेहरा काय दाखवत नाही. चेहऱ्यावर काय दाखवत नाही. आंबट लागली तरी तेव्हा तेव्हा मला माहिती आहे आंबट असेल. माझ्या इथे चटणी आली लागली. डोळ्यात पाणी आलं. तू याद कर, जागा कर, आज कर. हा? कोल्हापूरवरून आला का? लोणच्याला वेगळं असतं ना. असं काय ना, आता वेगळं लोणचं म्हणून सांगतो त्यांनी. पण लोणचं घरी काही देईल. नाही मग याची आपण लोणचं घालू शकतो. हो, आमच्याकडे इतकं घालतात. हा ना, टिकतो वर्षभर. हो, मग तू घाल करते. काय करायचं हे गोळा करायचा आवाज कसा येतो? अरे भांडी थोडीशी. ठीक आहे. ते बघ सगळ्या पडतात तो फांदी आलं होतं तर. हा आलेली आहे. ते बघ कच्च्या पंगड सोडला सोड. एक तू भाषा होती डोक्यात पडेल. ते नाजूक असते ना. डोक्यात नाही पडला. हे आता पडलं. हा हे असतात ना कच्चे त्याची भाजी बनवा. आणि ते दुसरेवाले असतात ना ते नाही. पण ते एकदम कच्चे नाही. हे सगळे तोडायचे खाली. सगळं भाजीला लागतं. थोडं कमी. नाही जे शिकायला म्हणजे ते शिकवलं. हात घाण होती. अच्छा हात घाण होतील म्हणून नाही. मला वाटतं मला
वाटलं त्याच्या बिया चांगल्या नाही. टाकू दे. याच्यात टाकलं किती? काय तिकडे इकडचे संपले का? हा, कुठले कुठले पानं लागतात. पण एकदा ते उंच झाल्यावर मग काय नसतं ना प्रॉब्लेम. अजून टाकतो उंच झाल्यावर हाताला कापतात ना. आता तू हातवरती करून आलीस. तिथे तोंडाला पण टाकतो. सोडू नको ती गोळा काढायची. चल मी पण करते. कुठे इथे टाकायचेत का? सगळे घ्यायचेत ना? गोळा करायला सगळे घ्यायचेत कारण आपल्याला फक्त ते काजू पाहिजेत ना त्याच्यातले. काजूनच धर, काजू चांगले आहेत बघ. काजूला धर निकिता, काजू चांगले आहेत. हा फुलन काम जोरदार चालू आहे. हा घे तर. अरे यार गेला. मम्मीने सोडला. थांबा मी देते. नको नको. This is a kazu and cashew. चलो 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 चलो. ते तिथेच ठेवायचेत का? हा राहू दे, पाऊस येईल आता म्हणून निघतात. चला इकडून आपण इथून आता इथूनच जाऊ. हे बघ जा ना तिकडून. कुठून गेले? इकडून चल इकडून. काय मम्मू तू पण हात बीत द्यायचं तर नुसती चालली पुढं. माझी गॅरंटी संपली आहे. उलटा कसा हात देतात? काय तुझी शेती असती तर, आपली शेत असते तर. मग मोबाईलचं मला द्यायचं दिला ना, देऊ नका. काय करायचं इकडेच करा. काका तिकडे. सीडीवरच्या भाकरी आई बोलते की टाकते. आम्ही आता तेच बनवतो. सो आम्ही इकडे घेतलंय करवंद गोळा करायला, बनवायला नाही घेतलंय. ते काडी नाही भेटत. आणि दिस इज त्यांचा बनवून द्या. ताजा ताजा 4-5 पानांचा असं मोठा हे काजू. अशा प्रकारे आमची शेता फिरून झाल्यात. आणि ही बघा कर्दा खात संपली. खपली खपली आपले डोमं डोमवली अंधे फेकून झाली आता सगळी बघून. दादा तर पुरं काय घातला तो. हा नीट ठेव नीट ठेव. पानं मस्त जाडी आहेत पण. काय माझा डोंगर खाण्याचा अप्रूप नाही, ते गोळा करण्याची मजा आहे ना, ती मजा.
खाण्याचं काय नाही का आपल्याला ही फळं काही जास्त विशेष पटत नाही खायला, पण ती गोळा करण्याची जी मजा आहे ना ती. कुठे दिसला मोर? चला लवकर. कुठे दिसतोय? हे यार, दिस इज नॉट फेअर. तुम्ही चष्मा पण नाही गेला आतमध्ये. बघू, चष्म्याला तर नाही दिसला, कॅमेराला दिसतोय का? आम्हाला मोठ दिसतात, नाही करायचं तुम्ही चेक करा. नाही दिसला. मोर शोधाच्या भांगला आपण पडतो. आम्हाला याच्यात मोर दिसतात, तुम्हाला दिसतात तर तुम्ही चेक करा. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला मोर नक्की कुठे दिसतात. कुठल्या रंगाचा आहे? वा, बोलते हिरवा हिरवा. लोक फोटो काढ गेले. बाई मोर असा असतो बघ. बिन म्हटलं की पाय ते फाडले. आम्हाला ना दिसला मोर, त्यांनाच दिसलं दोघांना. ते पुढं होते ना म्हणून. त्यांना बघून तो पळाला. हा, त्यांना बघूनच पळाला. मला कोणी आवडत मला हा हा, दिसला दिसला, आता दिसला. गेला आतमध्ये, तिकडून गेला आतमध्ये. आता दिसला. हो, व्हिडिओ मध्ये नाही आला. हा, तो तिकडे उभा आहे. दिसतोय ह्याच्यातून, इथून दिसतोय. व्हिडिओ मध्ये नाही दिसणार, कॅमेराला आहे ना. तो का तिथे आहे तिथे. हो, उभा आहे. कॅमेरा मध्ये नाही दिसणार. अरे गेला 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 गेला. नाही, त्याच्या पुढच्या ह्याच्यात. चलो चलो, आता आम्ही जातो घरी. घरी जाऊन आराम करू जरासा, मग खाऊ पिऊ आणि झोपू. ढग बघ किती फास्ट चाललेत. जयग्राम जयग्राम जयग्राम. जय कोणाला? चाय चाय चाय. सांगते काय हा, मग परत ती सीएनजी संपलं. सीएनजी संपली मग ते काय करतो मला आम्ही सांगितलं पैसा जयग्राम 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 जयग्राम. इथपर्यंत आले ना, निखिल बोलली मला इथपर्यंत आला. सो गाईज, कालचा व्लॉग एंड नाही केला मी. ॲक्च्युली काल आलो तिकडून, मग त्यांचे भरपूर पाहुणे वगैरे आलेले, सगळे इकडचे गावातले जेवायला वगैरे होतात काल. सो खूप गर्दी होती, त्यामुळे काही शूट नाही केलं. नंतर आम्ही जेवलो आणि एवढी झोप आलेली का डायरेक्ट झोपलो, त्यामुळे काहीच शूट नाही केला. सो व्लॉग मी इथेच एंड करते आहे आणि आजचा नवीन व्लॉग मी टाकणार आहे. सो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आजचा नवीन व्लॉग दिसेल. आणि आता सकाळ झाली, सकाळी आम्ही आलो इकडे टेरेसवर आणि व्ह्यू खूप चांगला आहे. सन दिसत नाही आहे, तो ढगाच्या मागे आत्ताच गेला, मग अशी दिसत होता. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत. आणि ही बघा, एवढं भारी वाटतं ना इथे सकाळी सकाळी, म्हणजे वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज येत आहेत. काल तुम्हाला मोर नाही दिसला ना, आता पण मोरचा आवाज येतोय मागून, कुठे माहीत नाही, बट आवाज येतोय. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. उद्याचा व्लॉग बघा, म्हणजे जो आज मी शूट करणार आहे, कारण आज आम्ही चाललो आहे महादेवला फिरायला. सो मजा तर येईलच. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बाय.